अरे यार शिट में तर चला कशा आहात सगळे. तर मग चला मग आज करूया सायंकाळी ब्लॉगला सुरुवात. कारण आज मी सकाळपासून बिझी होती. त्याचं कारण की ब्लाऊज स्टिच केलं फायनली मी. जे गोल्डन ब्लाऊज तुम्हाला लास्ट टाइम दाखवलं होतं ज्याच्यावर मी वर्क केलेली आहे, तर हे तुम्हाला मी डिटेलमध्ये नंतर दाखवणार. तर त्याचं थोडं काम बाकी आहे, जे लटकन वगैरे तयार करायचे आहे मला आणि लावायचे. ते सगळं झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवणार. तर चला मग आता करते मी स्वयंपाकाची तयारी. आणि त्याआधी मला लावायचे आहे दिवे, कारण दिवे लावायची वेळ झाली आहे. सायंकाळची वेळ म्हणजेच थोडा अंधार आहे. किचनमध्ये हॉलमध्ये 2 लाईट लावल्या आहेत, त्याच्यामुळे जास्त प्रकाश पडलेला आहे. तर आपण बघू गौरवला बोलून की 1 लाईट इथे लावायला, कारण व्लॉगिंग करायचं म्हटलं की थोडा उजेड पाहिजे यार. कारण खूप अंधार असला की व्लॉग पण क्लिअरिटीचा खूप प्रॉब्लेम होतो. आणि परत आज तुम्हाला मला आणखी पण काहीतरी दाखवायचं आहे. मी ऑनलाईन काही सामान बोलवलं होतं लास्ट टाइम, तर ते आज मला रिसीव झालेलं आहे. ते मी तुम्हाला दाखवणार आहे. पण त्याआधी आपण लावूया दिवे देवाजवळ, कारण दिव्याची वेळ होऊन गेलेली आहे. आणि सायंकाळी दिव्याची वेळ म्हणजे 6च्या नंतर दिव्याची वेळ आपली कन्फर्म असते. चला अपना भी हो गया, दिवे लावून घेतले आणि आता करते स्वयंपाकाची तयारी. सोबतच तुम्हाला दाखवायचं आहे की मी काय ऑर्डर टाकलेलं होतं. ते तर मी सांगितलं होतं आधी लास्ट व्लॉगमध्ये की मी काय ऑर्डर टाकलेलं आहे. फक्त दाखवायचं राहिलं. तर आज रिसीव झालंय मला, मी दाखवणार. बाबू भैया खाली झालं. आणखी 4 तास बसायचं होतं, म्हणजे मोबाईल पूर्ण वर्ष मोबाईलमध्ये निघून जातच. तर मी तुम्हाला दाखवणार होती की मी लोणच्याच्या बॉटल जे मी लास्ट टाइम तुम्हाला बोलली होती त्या बोलवल्या आहे मी. तर कोणत्या बोलवल्या आणि कोणते कोणते फ्लेवर आहे ते सगळं दाखवणार मी. जेव्हा रिसीव झालं ना लगेचच काढलंय आम्ही आणि खाल्लं पण आणि फ्रीजमध्ये पण ठेवलं. तर कारण कोणतीही गोष्ट बोलवली ना, आम्हाला पेशन्स नावाची गोष्टच नाही आहे, बिलकुल नाही आहे. तर ऑर्डर टाकलं आणि आता मला किती दिवसानंतर मिळालं असेल आपल्याला? 3, 3.5, पावणे 3 दिवसानंतर. अबे साले 4-5 दिवस तर झालेच आहे. तर मी अशा 3 बॉटल बोलवल्या आहे आणि 500 काहीला झाल्या ना, 199ला काहीतरी पडलेली आहे ही बॉटल. तर एक मी बोलवली होती डेट अँड टर्मेरिक चटणी, म्हणजे इमलीची चटणी बोलवली होती. असं पराठा वगैरे बनवतो आपण, तर त्याच्यासोबत खायसाठी मी चिंचेची चटणी बोलवली होती, जी की खूप टेस्टी आणि खूपच छान आहे. तुम्हाला दाखवते मी. तू झाकण बरोबर. तर हे बघू शकता तुम्ही. आणि दुसरं बोलवलं आहे लसणचं लोणचं, जे गौरवला खायला आवडतं. तर ही एक बोलवली आहे लिंबू आचार. तर अशा 3 बॉटल मी बोलवल्या आणि टेस्ट एवढी भारी आहे ना, सही. आणि आता कसं ना, जेवणामध्ये काही आंबट नसलं की जेवणाची मजाच नाही येत, आहे की नाही. चला आता घेतली साईडला. हा मिळते, पण नाही घरच्या लोणच्यासारखी चव नाही आंब्याच्या लोणच्याला. हे लोणचे ठीक आहे, पण आंब्याचं घरचंच छान आहे. कळलं. तर आणि आंब्याचं आपण एवढं बोलवतच नाही ना. आपल्याला वर्षभर साठवून ठेवावं लागतं, म्हणजे वर्षभराचं 5-6 किलोचं बनवून ठेवावं लागतं. आणि आता काही हरकत नाही, ब्लॉग सकाळी चालू केला काय संध्याकाळी चालू केला काय, तर सारखंच आहे आपल्यासाठी. चला मी आता स्वयंपाक करते. तर आज बनवणार आहे आम्ही गौरवच्या फेवरेट. तर गौरवला ना मुंगण्याच्या शेंगा खूप जास्त आवडते. याची भाजी तर इतकी आवडते ना, भयंकर. तर आम्ही घरी आईबाबाला पण चालू करून दिलं मुंगण्याच्या शेंगा खायची भाजी. तर मुंगण्याच्या शेंगाची भाजी जी आहे ना, आईबाबाला पण आमच्यामुळे आवडायला लागली, तर ते लोक खातात. तर चला आज बनवते मी. त्यासाठी मी पहिले आधी मसाल्याची प्रिपरेशन करून घेते पूर्ण. तर गाईज आत्ता आंघोळ झाली आहे. नेहमीप्रमाणे सकाळी आंघोळ करत नाही मी, आणि सकाळपासून पूर्ण गॅस फिटिंग होते, त्याच्यामुळे बसून राहावं लागते. आणि आता मुंगण्याच्या शेंगाची तयारी चालू आहे. शेंगा आहे या, आणि कांड असं झाला आहे त्या दिवशी मी सांगितलं असं, मिक्सरचा पॉट आमचा तुटलेला आहे. चटणी जार
तर हो मीच केला म्हणू शकतो तुम्ही. तर आता हो याच्यातच याच्यापेक्षा छोटा आहे ना? नाही हाच आहे छोटा. छोटा आहे ना? त्याला क्लीन करशील थोडंसं. त्याला ओला केलं करशील लास्ट टाइम. तर आता याच्यात बघू आम्ही, पण याच्यात होणार नाही मी सांगतो 100%. होते मागं केलं होतं. हां त्याची शार्प खूप आहे ना ते ट्राय करून पाहू याच्यात. म्हणजे पत्ते खूप शार्प आहे त्याच्यामुळे होते. आणि ते बेटा ते करून आणायला लागणार आहे आपल्याला, नाही तर काही फायदा नाही आहे. आता केलंच काम वाढवलंच. तर उद्या सुट्टी आहे, उद्या वीक ऑफ आहे, तर करून आणायला लागणार आहे कारण कधी मिक्सरचं काम पडते आणि अशा जॉरमध्ये होत नाही. म्हणजे झाकण खराब होते याचे. झाकण कलर पाव कसे पिवळे कलर येतात. तो ऑफिस येते. मला सांग याच्यात खरंच होणार आहे का गं? केलं होतं मागे. केलं होतं एकदा? काढला होता हा पॉट यूज केला आहे आपण. तेव्हा पॉट बिघडला होता आपला, तो जाम झाला होता. लेट्स सी याच्यात होते की नाही, तर ट्राय करू एकदा. A few inches later. तर भाजी आणि भात झालेला आहे, बस पोळ्या टाकायच्या आहे. आणि इकडे काय करताय? तर डेली ब्लॉग अपलोड करणं आहे. तर मग आता ब्लॉग एडिटिंगचं काम सुरू आहे. गौरवचं ऑफिस झालं आणि खूप गरम होऊन राहतो म्हणून इथे येऊन बसली. म्यूट कर ना थोडं, म्यूट कर ना. तर गौरवने टी व्ही लावलेली होती आणि मी थोडं थंड व्हायसाठी आली. किचनमध्ये खूप गरम होऊन राहिलं. तर 8 वाजले जवळजवळ आणि भूक लागली असेल आज. आज शेंगाची भाजी आहे तर भूक तर लागलीच असेल कारण स्पेशल भाजी आहे. छान मस्त मुंगण्याच्या शेंगाची भाजी बनवलेली आहे, हे बघू शकता. अशी खूप मस्त झाली. आणि The next day. नमस्कार मंडळी, एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप साऱ्या शुभेच्छा मनापासून तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आणि गुढीपाडव्याला आम्ही असं काही विशेष करत नाही, पण आम्ही स्वतःच्या घरात करू. स्वतःचं घर झाल्यावर गुढी उभी करू. ह्या मोठी गुढी उभी करू, मोठी बांबू आणू मोठावाला. आणि नवीन वर्ष आहे, नवीन वर्ष लागते असं म्हणतं बाबा. तर नवीन वर्षाच्या खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा. आणि मोसम पण खूप सुहाना आहे कारण सकाळी सकाळी पाऊस झाला. उन्हाळ्यामध्ये पावसाळा लागला असं दिसून राहिलं पूर्ण. आणि आज तसा उपवास आहे, थोडंसं बाहेरचं काम आहे आम्हाला, बाहेर जाऊन येऊ. आणि असं आहे, आताच ब्लॉग एक अपलोड केला आहे, ब्लॉग तो बघा, म्हणजे तुम्ही बघितला असेल. पहिले जर पाहत असाल, म्हणजे फर्स्ट टाइम जर पाहत असाल तुम्ही हा व्हिडिओ, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन फ्री आहे, ठीक आहे. तर चला आता उसळ भगर बनवत आहे. तर मला कांदे वांदे चिरून द्यायचे. कांदे नाही, सॉरी, मिरची, आलू मिरची पूजा करून घेते. आलू आणि मिरची, कांदे नसते टाकत आहे ना? अच्छा, सॉरी. तर काहीच आता ब्लॉग अपलोड झालेला आहे आणि इकडे चालू आहे. आज उपवास आहे, मंगळवार. 1 hour later. आता आज मंगळवार असल्यामुळे उपवास होता आणि आज सोबतच आज गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थोडं लेट करते आहे कारण गौरवने आज ब्लॉगचं स्टार्टिंग केलं तेव्हा मी थोडी कामात होती. आणि सो वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कशा आहात सगळे? तर मस्तच असेल आणि मस्तपैकी छान छान नवीन वर्षाची चांगली सुरुवात हो तुमची सगळ्यांची. आणि आज चांगला दिवस आहे, खूप छान दिवस आहे. तर आमच्या इथे खास असं गुढीपाडवाचं काही केलं जात नाही, पण मी आता सध्या रेंटनी राहते, तर त्यामुळे मी आता काही नाही, स्वतःचं घर झालं की मग मस्तपैकी गुढीपाडवा करणार. आणि आता आज उपवास होता, मंगळवार होता, तर म्हणून मग आम्ही भगर बनवला. मला इतवारामध्ये जायचं होतं आज, थोडं सामान आणायचं होतं वर्कचं. A few inches later. तर गाईज आता वाजले आहे 2:30 आणि आता निघतो आम्ही. ऊन तर आहे झणझण, पण काय करणार, पाऊस येऊन गेला सकाळी, पण वातावरण थंड आहे. हां, कारण की 2-3 दिवस झाले आहे की सकाळचं वातावरण असं भयंकर राहते आणि सकाळीच उठल्याबरोबर डायरेक्ट पाऊस चालू होते. त्याच्यामुळे आता तेवढं वातावरण काही तेवढं गरम नाही आहे,
लेटचे 2-3 काम आहे ते करून येऊ. महत्त्वाचं म्हणजे आमचा एवढा चांगला मोठा मिक्सर होता आणि हे त्याचं चटणी जार आहे ते त्या दिवशी तुटलं हे खालून, तर ते दाखवून देऊ. कारण की दुसऱ्या जारमध्ये काढला तर चटणी होत नाही, कारण की याला ब्लेड्स असतात, तर त्याच्यामुळे हे तुटलेलं आहे खालचं. राम 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 मस्त केला नाही. चाललोय आम्ही पण महालवरनं चाललोय, तर आज पण गर्दी आहे. म्हणजे तुला पोट रुतत आहे का? रेड रेड ऑरेंज ऑरेंज झेंडे लावलेले आहे. किती सारे झेंडे लावलेले आहे दुकानामध्ये. जगवर आहे. त्याचं हे पूर्ण जळलं आहे ना. हा हे पूर्ण तुटलंच आहे यार. चांगली क्वालिटी आहे ना, तेच हे नाही बसत आता. लोड वगैरे आलं तेव्हाच तुटतं. मिक्सरला बसलं पाहिजे पण काका. हा सगळ्याचं सारखंच असते का? कारण ते थोडस मोठी साईज वाटतं. नाही साईज जरी हा त्यात बसलं ना ते, म्हणजे अर्थात घासलं पण गेलं ना बघ. या साईडने पूर्ण घासला. A few moments later. स्टेशनवर कशासाठी आलोय आपण? गाईज माझी वॅनिटी गावावरनं आणणार आहे. एक फ्रेंड आहे माझी, तिचे आई बाबा येत आहेत, तर आम्ही आलो होतो. किती वाजता आलो होतो? पाऊण तास झाला ना. तर आम्ही माझी वॉच नाही आहे म्हणून मी सांगू शकत नाही. तर जवळजवळ 1 तास झाला आम्हाला स्टेशनवरून. आम्ही आता बसलेलो आहे आणि आत्ता ट्रेन आलेली आहे. तर आता वॅनिटी घेऊन रूमवर जाते आणि मग बोलते गाईज. तर आता वॅनिटी घेतलेली आहे आणि आता आम्ही निघतोय. खूप उशीर झाला आणि आभाळ पण खूप आला. विजा पण होऊन राहिला गरम. हां विजा म्हटलं खूप होऊन राहिला. चल लवकर. फायनली आम्ही पोहोचलो आहे रूमवर आणि 9 वाजले गाईज. बराच वेळ झाला आम्हाला. आम्ही असंच गेलो कारण आमचा गुढीपाडवा आज फिरण्यात गेला. पकड. आमचा गुढीपाडवा आज असाच गेला फिरण्यात. आणि आज मी स्वयंपाक पण नाही केला. आता स्वयंपाक याच्यात गेला आणि माझावाला याच्यात गेला आणि कामं सोडून मग आम्ही मध्येच पडाल तिकडे. बाहेर चांगलं खतरनाक झगझग चालू आहे. लाईट आम्ही येता येता असं. आता भूक अशी लागली आहे खतरनाक. A few inches later. गाईज तुम्ही पाहू शकता. खूप भयंकर वाटतंय. बापरे काय भयंकर वातावरण. दरवाजा उघडे केले ना कोणतं राहिला. नाही घे लवकर घेऊ की नाही. घे थंडी पडेल पाहिजे. रूम मध्ये पाणी घुसलं. बापरे पूर्ण पाणी आतमध्ये आहे. अरे यार शिट मॅन. कुठे हे पूर्ण पाणी मॅन काय वाटत हे रूम पडते. उचल 1 मिनिट. आईचा फोन आहे का? A few inches later. हे बघा हे 2 स्प्रेड घेऊन ठेवले आहे आणि लाईट गेली आहे. आणि हे बघा हे डोळे मिचकू काम करून राहिली. भूक नाही होशील ना. पहिलेच झाली. सो डिसाईड केलं की थोडं कामावर लक्ष. आणि मी इकडे आपले शॉर्ट एडिट करून राहिलो आहे. मगाशी तर एवढं खतरनाक झालं होतं काम का पूर्ण पाणी अंदर आलं होतं. काय पाहून राहिली तू? तो यार बस आज के लिए सिर्फ इतना ही. अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.